तुम्ही बघत आहात जनमत मराठी। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, गणेगाव, मलठण, जांबूत, मनसर अशा प्रमुख जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली असून शिक्रापूर ते गणेगाव या रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। संबंधित विभागाने वेळेत लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून होत आहे। या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। या मार्गावरील अनेक गावातील नागरिकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे, रांजणगाव, औद्योगिक वसाहत, शिक्रापूर येथे यावे लागते। अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत। शिक्रापूर ते गणेगाव, मलठण हा रस्ता अतिशय धोकादायक झालेला असून वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे। रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी कुंपण अपघातास आमंत्रण देत आहेत। रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेक जण प्रवास करत असतात। नेहमीच हजारो वाहने या रस्त्यावरून जात येत असल्याने यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने पास होऊ शकत नाहीत। एक खड्डा चुकवत असताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाऊन होणारा हा त्रास सहन करत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक व वाहन चालक, विद्यार्थी व प्रवाशांमधून नाराजी दिसून येत आहे। या रस्त्याची दुरुस्ती व लवकर काम चालू होण्यासाठी गणेगाव येथील ग्राम सदस्य संतोष भोगावडे, संतोष झांजे, नवनाथ बांगर, प्रकाश गाडेकर, बाळासाहेब बांगर, शिवाजी माकर, सोमनाथ काळे, अतुल भोगावडे, तात्यासाहेब बांगर, राजेंद्र माकर, योगेश झांजे यांनी मागणी केली असून लवकरात लवकर या रस्त्याचे काम चालू होऊन नागरिकांना सुखरूप प्रवास घडावा अशा पद्धतीची मागणी होत आहे। गणेगाव खालसा या ठिकाणी अतिशय मुख्य असलेल्या कामिनी नदीजवळ या ठिकाणी अनेक दिवसापासून रस्ता दुरावस्था असल्यामुळे या ठिकाणी पंचतारांकी MIDC जवळ असल्या कारणामुळे शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील या ठिकाणी अनेक रहदारी वाढलेली आहे। त्याचप्रमाणे शिक्रापूर, चाकण या ठिकाणी वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक अवजड वाहने MIDCला जाण्यासाठी किंवा इकडे मलठण मार्गे शिरूर किंवा इकडे कवठे MI परिसर मनसरपर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी ह्या रस्त्याचा वापर केला जातोय। परंतु या ठिकाणी गणेगावच्या हद्दीमधील कामिना नदीजवळ दोन्ही बाजूस या ठिकाणी रस्ता प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाल्या असून छोटे मोठे अपघात या ठिकाणी नेहमीच घडतात। यामुळे अनेक या ठिकाणी शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील यांचं तर नुकसान होतच आहे आणि अनेक या ठिकाणी भीषण अपघाताला सामोरं या ठिकाणी जावं लागत आहे। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी रस्ता दुरुस्त व्हावा अशी गणेगाव खालचा सर्व ग्रामस्थ मंडळींची या ठिकाणी एकमुखी मागणी आहे। ही जर मागणी न झाल्यास या ठिकाणी सामूहिक या सर्व गणेगाव ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण या ठिकाणी करणार आहे। शिक्रापूर, मलठण, रांजणगाव ते जांबूत पुढे गेलेला मनसर असा रस्ता हा मंजूर असून आपण या रस्त्याची दुरावस्था पाहू शकता। या ठिकाणी आमच्या गणेगावमधून अतिशय MIDC जवळ आहे। वाहतुकीचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे। मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की आपल्या माध्यमातून हा रस्ता मंजूर असून आपण वेळोवेळी याच्यावर कार्यवाही केलेली नाही, त्यामुळं अतिशय धोकादायक हा रस्ता झालेला आहे। या ठिकाणी अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत। परंतु अनेकदा आम्ही या संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु याचा कुठेही आमच्या कॉन्ट्रॅक्टरवर काही परिणाम झाला नाही। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा, अन्यथा या ठिकाणी आम्ही संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत। नागरिक व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या मार्गावरून शिक्रापूर, बुरुंजवाडी, गणेगाव, वाघाडे, पिंपरी दुमाला, वरुडे अशा सीमालगत भागातील अनेक गावातील नागरिक याच रस्त्याने प्रवास करत असून हा रस्ता दुरुस्त झाल्यानंतर सर्वांसाठी सोयीचा ठरणार आहे। जबाबदारी न्याय हक्काची।